नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. मी कमलेश झोडे, TS ऑर्गो ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक. आणि आज आपण आहोत श्री सचिन भाऊ आप्पा यांच्या शेतात. आपल्यासोबत आहे संत्र्याचे प्रतिष्ठित व्यापारी श्री प्रकाश भाऊ धुंदे आणि मोसंबीचे प्रतिष्ठित शेतकरी श्री सचिन भाऊ राऊत. तर सचिन भाऊ, आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कृपया आपला थोडक्यात परिचय द्यावा. माझं नाव सचिन हेमराज आप्पा आहे. माझं गाव पानुपाडी, तालुका कळमेश्वर आणि जिल्हा नागपूर. अच्छा. तर सचिन भाऊ, तुमच्या शेतामध्ये संत्र्याचे किती झाडं आहेत टोटल? माझ्याकडे 1100 झाड आहे. 1100 झाड आहे. आणि मी पाहतो यावर्षी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये संत्र्याचं पीक बहरलेलं आहे. तर गेल्या किती वर्षांपासून आपण शेती करतोय संत्र्याची? संत्र्याची आम्ही 11-12 वर्ष झाली. 12 वर्षांपासून, म्हणजे 12 वर्षाचं जवळपास आपलं झाड आहे. त्याच्या आधी माझे बाबा वगैरे शेती संत्र्याचीच करत होते. अच्छा अच्छा. म्हणजे जवळजवळ बाबाला पकडून आता 30 वर्षाचे झाड आहे आमच्या जवळ. 30 वर्षाचे पण झाड आहेत. आणि हे आता आपण जिथे उभं आहे किती वर्षाचे झाड आहे? हे 10-11 वर्ष. हे 10 म्हणजे तुमच्या हातचे झाड आहेत सगळे. तर मला इथं आढळून आलं की गेल्या काही वर्षांपासून तुम्ही शून्य मशागत म्हणजे अजिबात शेतामध्ये कुठलाही रोटावेटर वखर चालवलेला नाही. तर किती वर्ष झाले आपल्याला आपण शून्य मशागत तंत्रज्ञान वापरतो? 3 वर्षापासून मी रोटा बंद केला. अजिबात रोटा बंद केला. अजिबात बंद केला. तर तुम्हाला ह्या रोटा बंद केल्यामुळे काय फायदा दिसून आला संत्र्यामध्ये? संत्र्यामध्ये म्हणजे एक तर झाडावर डिंक्याचं प्रमाण कमी झालं. अच्छा. डिंक्या अजिबात कमी आहे. डिंक्या खूपच कमी आहे. क्वचितच झाडावर असेल तर असेल नाही. आणि त्याच्यानंतर आपला खर्चही वाचला ना. खर्च कमी झाला. आणि पुन्हा झाडाच्या क्वालिटी दुरुस्त झाली. मुळ्या तुटत नाही. मुळ्यांची वाढ झाली. तर प्रकाश भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या 1100 झाडांमध्ये तुम्ही हा बगीचा विकत घेतलेला आहे, तर तुम्हाला असं काय आढळलं की तुम्ही हा यांचा माल विकत घेतला? याच्यामध्ये साहेब मालाची क्वालिटी चांगली होती आणि उच्च प्रतीचा संत्रा त्यांचा होता. आणि तो आमच्या मार्केटला म्हणजे केरळमध्ये आपलं कन्याकुमारीला आपला माल जातो. त्या ठिकाणी त्या मालाची क्वालिटी चांगली वाटली आणि त्यांनाही आवडली ती मालाची क्वालिटी. त्याच्यामुळे आपण तो माल विकत परचेस केला. तर किती रुपया किलोनी आपला सौदा झालेला आहे? आपला हा सौदा त्यावेळेस आपण 60 रुपये किलो घेतला होता. 60 रुपये किलोनी आपला हा करार झालेला आहे. आणि तुम्हाला आता तुम्ही नेहमी सगळ्या बगीच्यांमध्ये फिरता, तर या 1100 झाडांमध्ये तुम्हाला किती टनांपर्यंत माल मिळाला? 1100 झाडामध्ये या वर्षामध्ये एवढी क्वांटिटी दुसऱ्या बगीच्यामध्ये नाही आली. अच्छा. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे का इन ॲव्हरेज झाडावर जो माल निघाला इथे तो खूप जास्त प्रमाणात मध्ये निघाला. अच्छा. प्रति झाड किती माल निघाला असेल? झाडामध्ये साहेब कुठे 100 किलो आहे, कुठं 125 आहे, कुठं 150 आहे. अच्छा अच्छा. हा. म्हणजे आपण 100 किलोचा जर ऍव्हरेज पकडला तर 1100 झाडांमागे आपल्याला जवळपास 110 टन 115 टन माल जाईलच. खूप चांगलं उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे. आणि तुम्ही पूर्ण भारतात माल सप्लाय करता, तर तुम्हाला केरळ मार्केटसाठी किंवा साऊथच्या मार्केटसाठी हा माल योग्य वाटला. म्हणजे जे क्वालिटी होती संत्र्यामध्ये, जे आपल्याला साईज पाहिजे त्याचा 71, 41, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपले जे म्हणजे जे याच्यामध्ये जे पाहिजे त्या पद्धतीचा साईज, त्या पद्धतीचा. आणि माल म्हणजे वजन आहे मालामध्ये अजून. अच्छा. वजनदार माल, वेट आहे. आणि त्या क्वालिटीमध्ये माल पटला आपल्याला म्हणून आपण घेतलं. अच्छा. तर सचिन भाऊ, तुम्ही सुद्धा मोसंबीचे मोठे शेतकरी आहात, तर तुम्हाला या बगीच्यात काय वाटलं झाडांची कंडिशन पाहून, माल पाहून? झाडांची कंडिशन अति सुंदर आहे आणि झाडावर पानाची जसे फळाची संख्या आहे तशी पानाची पण संख्या सुंदर आहे. बरोबर. शेतकऱ्यांनी जे वर्षभरापासून जे मेहनत केली ते खरखोर म्हणजे त्यांची तारीफ आहे की त्यांनी जे प्रयत्न केले वर्षभर त्यांना आज हे फळ मिळालं. आणि खरं म्हणजे पानांची संख्या झाडावर असणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. झाडांवर पानं जर जास्त राहिले तर आपोआपच तुम्हाला फळांची संख्या जास्त प्रमाणात मिळते, कारण झाडांमध्ये अन्न तयार करण्याचंच काम पानं करतात. तर माझा पुढचा प्रश्न असा होता सचिन भाऊ, तुम्ही गेल्या 4-5 वर्षांपासून TS ऑर्गो ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं तंत्रज्ञान वापरत आहात, तर तुम्ही कोणकोणते प्रॉडक्ट आमच्या कंपनीचे वापरले आता 4-5 वर्षात? मी ते उपजवर्धक म्हणून खत जे आहे ते पण वापरला. त्याचे पण चांगले रिझल्ट आले. अच्छा. त्याच्यानंतर एम्प्रो. अच्छा.
आणि बॉयकॉट, नो एंट्री, अच्छा, ह्या प्रॉडक्टचा तुम्ही वापर केला. या सगळ्या प्रॉडक्टचा वापर केला आपण. उपजवर्धकचा वापर केल्यामुळं तुम्हाला काय खास दिसलं झाडांमध्ये? म्हणजे झाडाच्या गळीबाबत सांगू शकता, गळ झाली की नाही झाली, त्याच्यानंतर झाडामध्ये कशा पद्धतीचा क्वालिटीचं उत्पादन मिळालं तुम्हाला? आता जवळपास ह्या वर्षी सगळे शेतकरी गळीमुळे परेशान होते, बरोबर. पण आपल्या इथं तेवढी गळ नाही झाली. अच्छा. उपजवर्धकमुळे पानाची संख्या, झाड हिरवगार राहते थोडं, आणि पानाची संख्या भरपूर राहते. बरोबर. आपल्या इथं तेवढी गळ नाही झाली यावर्षी. म्हणजे बारिशमध्ये भरपूर जण परेशान होते, लोकांचे जवळजवळ अर्धा माल गळला. अच्छा. पण आपल्या इथं तेवढी गळ नाही झाली. गळ नाही. तर तुम्ही उपजवर्धक वर्षातून कितीदा टाकलं झाडाला? 2 वेळा. तर खूप चांगल्या पद्धतीने आपला बगीचा बहरलेला आहे आणि दरवर्षी तुम्हाला असंच वाढीव उत्पादन मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि शेतकऱ्यांना आपण काय मेसेज देऊ इच्छिता? माझ्या म्हटल्याप्रमाणे जे TS आर्गोचं जे खत आहे, जे प्रोडक्ट आहे, ते सगळ्या शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे. बरोबर. आणि शेतीवर थोडं लक्ष दिलं तर शेती फायद्याचीच आहे. नक्कीच. सगळ्या गोष्टी जर आपण वेळेवर केल्या आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर आपण फवारण्या घेतल्या, खतांचे डोजेस भरले, तर नक्कीच झाड चांगल्या पद्धतीने उत्पादन देतं. आणि गेल्या 4-5 वर्षांपासून जो वातावरणामध्ये बदल झालेला आहे त्याच्यामुळे संत्र्याचा शेतकरी हवालदिल झालेला आहे. कारण सगळ्यात महत्वाचं नुकसान फळगळीमुळे होते. तर फळगळीवर नियोजन करण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्या आधीपासून, सुरुवातीपासून त्याचं वेळापत्रक तयार करावं अशी आम्ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. तर सचिन भाऊ, आपला मोबाईल नंबर सांगावा जेणेकरून शेतकरी आपल्याला फोन करतील. 98 34 72 79 67. एकदा रिपीट करून द्या. 9834 72 7967. ठीक. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.